आज आपण बनवणार आहोत पावभाजी। पावभाजीसाठी आपल्याला लागणार आहे बटाटे, वाटाणा, फ्लावर, शिमला मिर्च आणि हे आता आपण धुवून घेणार। टोमॅटो नंतर आपण त्याची प्युरी बनवून घेणार। हे आपण धुवून कुकरमध्ये टाकून शिजवून घेऊया। आता पहिले कुकरमध्ये शिजायला ठेवलं, आता याच्या 2-3 शिट्या करून घेऊ, नंतर भाजीची तयारी करूया। झालेला आहे बटाटा वगैरे सगळं भाज्या। इथं मी भाजीची तयारी केलेली आहे। त्याच्यासाठी मी घेतले 2 कांदे, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, हळद, जिरे, लाल मिरची पावडर आणि 1 टमाट्याची प्युरी करून घेतली फोडणीसाठी। मी कढईमध्ये टाकले तेल आणि इथं तोवर आपला कुकर गार होतो तोपर्यंत आपण कढईमध्ये टाकणार आहोत जिरी। हे बघा जिरी टाकली, त्याच्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत। बघा आपण कांदा आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत। आलं लसणाची पेस्ट, हे थोडा चांगला कांदा हा गुलाबी कलरमध्ये होऊ द्यायचा। नंतर आपल्या सगळ्या भाज्या आता आपण याला मॅश करून घेऊया। आपण करून घेतलेला आहे, चांगलं एकजीव करून घेतलेला आहे, चांगलं मॅश करून घेतलेला आहे। आणि इथं आपला कांदा होतोय चांगला, थोडा झाला गुलाबी कलरचा। ह्याच्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत। लगेच बंद करतो। हां स्टार्ट केलं। ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण सर्वात आधी हळद, त्याच्यानंतर मिरची पावडर 2 चमचे आपण मिरची पावडर टाकणार आहोत इथं। त्याच्यानंतर भाजी मसाला घेतला तो आपल्या आवडीनुसार घालायचा। बघा याच्यामध्ये मी सगळे मसाले वगैरे घालून घेतले। त्याच्यानंतर आता हे मिश्रण घालणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करायचं। आणि ही जी आपण 1 टमाटरची प्युरी केलेली होती ना, वाटण केलेलं होतं, हे याच्यामध्ये घालायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं। हे बघा भाजीमध्ये आता मी एवढं पाणी टाकलं आहे, जास्त पातळ नाही, मीडियम केली आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। खूप छान कलर आलेला आहे, वासही खूप छान येतो आहे भाजीचा। आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ। ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते थोडं। आता आपली पावभाजीला छान उकळी वगैरे आलेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे। आणि इथं मी लगेच तव्यावर तूप टाकून पाव थोडे भाजून घेतले। झालेली आपली पावभाजी तयार। भाजीमध्ये थोडंसं मी चीज किसून टाकले, इथं पाव गरम करून घेतले आणि लिंबू आणि कोथिंबीर। खूप छान, धन्यवाद।